3000 पंत्यांचा दीपोत्सव सकाळी 7 वाजता सामूहिक रामरक्षा पठण। पूर्व भाग राम मंदिरात पंचकुंड यज्ञ महाप्रसाद। पूर्व भागातील राम मंदिरात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पंचकुंड यज्ञ आणि 2 दिवस सलग भक्तांना महाप्रसाद वाटप करण्याचा व सामूहिक रामरक्षा पठण आणि 3000 पंत्यांचा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे। तर भक्तांसाठी अयोध्येच्या त्या मंगल क्षणाचा आनंद घेता यावा याकरता मोठ्या प्रमाणावर LED स्क्रीन लावून थेट लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार असल्याची ही माहिती यावेळी श्रीनिवास चिप्पा यांनी दिली आहे। याकरता तयारी सुरू असून 2 दिवस सलग महाप्रसादाचं आयोजन केलं जाणार आहे। 21 जानेवारी रोजी सामूहिक रामरक्षा नित्य पूजा, त्यानंतर पंचकुंड यज्ञाचा विधी पार पडेल। त्यानंतर दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात येईल आणि सायंकाळी भजनाचा कार्यक्रम असणार आहे। तर ज्या दिवशी अयोध्येत प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे त्या दिवशी पहाटे 6 वाजता नित्य अभिषेक होईल, नित्य पूजा होईल। त्यानंतर झालेल्या पंचकुंड यज्ञाच्या पूर्णाहुतीचा विधी संपन्न होईल। त्यानंतर महाअभिषेक, महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होईल। 11 ते 12 या दरम्यान भक्तांसाठी LED स्क्रीन लावून त्या मंगल सोहळ्याचं प्रक्षेपण केलं जाईल। त्यानंतर महाप्रसादाचा आनंद घेतला जाईल। त्यानंतर भजन आणि सायंकाळी 3000 हून अधिक दिव्यांचा दीपोत्सव साजरा केला जाईल। నా పేరు శ్రీనివాస్ నారాయణ శాస్త్రి చిప్ప। ఈ యొక్క పూర్వ విభాగ రాజపేట శ్రీరామ్ మందిర్ అర్చకుని నేను అయితే అయోధ్య లోపట శ్రీరామ్ ప్రభుది ప్రాణప్రతిష్ఠాపన 22 జనవరి రోజున ఉన్నది। ఆ రోజు నిమిత్తంగా మేము ఇక్కడ 21 తారీఖు నాడు पंचकुंड अने यज्ञ होम हवन आणि दुसऱ्या दिवशी अभिषेक, महाअभिषेक, दीपोत्सव, पालखी सेवा, महाआरती, प्रसाद वाटप कार्यक्रम